मुंबई उच्च न्यायालय 887 पदाची जी जाहिरात निघालेली आहे, तर त्यासाठी 7वीचा मार्क मेमो कंपल्सरी आहे का? तर त्या संदर्भामध्ये काही महत्त्वाची नोटीस आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि जाहिरातीमध्ये दिलेली असताना देखील एक महत्त्वाची टिप आहे किंवा नोटीस आहे, जी की जाहिरातीमध्ये दिलेली नाही, पण त्याचा उपयोग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी होऊ शकतो आणि जर ते तुम्ही फॉलोअप केलं नाही आणि जाहिरातीच्या आहारी जर गेला, तर तुमची निवड ही रद्द होऊ शकते. ती कोणती आहे? तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहावा लागणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं आपण वेळ न घेता या ठिकाणी चर्चा करूया. पहा काय सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता. शिपाई हमाल पदासाठी 7वी गुणपत्रक नमूद करणे अनिवार्य असेल. ही महत्त्वाची टिप जाहिरातीमध्ये दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी कंपल्सरी 7वीचा मार्क मिळवला पाहिजे. अजून पुढे बघा कन्फ्यूज करणार काय आहे? शिपाई पदासाठी जर उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे इयत्ता 7वी गुणपत्रक नसेल, तर पुढील उच्च अर्हता प्राप्त असेल. अशा वेळेस 8वी, 9वी, 10वी किंवा 12वी इत्यादी असेल, तर ऑनलाईन अर्ज भरताना 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून 7वीची माहिती की जसे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, स्कूल अँड इयर ऑफ पासिंग, डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन्समध्ये नमूद करावी. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे पहा. अशा प्रकारामध्ये 7वी साठी काल्पनिकरित्या एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त म्हणजे 50% अशी नोंद होईल. अशा उमेदवारांनी त्यांच्या उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे. अन्यथा तिचा संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत अर्ज केला जाणार नाही. आता यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं आहे की त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे या ठिकाणी 7वी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही 50% चे तुमचे मार्क्स या ठिकाणी गृहीत केले जातील. परंतु आता या ठिकाणी बरेच कॅन्डिडेट्स आहारी जातात आणि त्यांच्याकडे मार्क मेमो नसताना डायरेक्टली अंदाजे मार्क्स टाकून ते काय करतात या ठिकाणी फॉर्म भरतात. परंतु आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस काय होते तर पहा त्याच्यासाठी देखील त्यांनी समोर सूचना दिलेली आहे. या अगोदर अशाच प्रकारच्या अनेक किरकोळ तुमच्या समस्या असतात, जे बारीक समस्या असतात, जे तुम्हाला माहीत नसतात, तर त्या सर्व समस्येला आपल्याला सामोरे जाण्या अगोदर अशा समस्या पुढील भविष्यामध्ये आपल्याला फॉर्म भरताना येऊ नये यासाठी आपण खास मित्रांनो 14 तारखेला वेबिनार ठेवलेला आहे. 14 डिसेंबरला, कारण 15 डिसेंबरला फॉर्म भरायची लिंक सुरू होणार आहे. त्या अगोदर जेवढ्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांचे समाधान करण्यासाठी लाईव्ह आपण वेबिनार ठेवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोंद करून आताच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, कारण अत्यंत माफक दरामध्ये आपण या ठिकाणी फक्त ती नोंद करण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक ओपन केलेली आहे. फक्त 21 रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी घेऊ शकता. लाईव्ह प्रश्न आणि आन्सर आपण त्यामध्ये घेणार आहोत. तर त्याच्यानंतर पुढे पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. जर उमेदवाराकडे 7वीच्या पुढील अर्हता नसेल, तर 7वीचे गुणपत्रक नसेल, तर तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही. याचा अर्थ असा आहे 7वीचं मस्ट आहे. ज्याच्याकडे नाही तर त्यांनी फॉर्म भरू शकतात, पण ज्यांच्याकडे नाही 7वीचं मार्क मेमोही नाही आणि पुढील शिक्षण पण नाही नसेल, तर त्याला फॉर्म भरता येणार नाही. मग ज्याच्याकडे 7वीचं मार्क मेमो नाही, 50% मार्क टाकले, त्याला प्रॉब्लेम काय येऊ शकते तर डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला आताच शाळेमध्ये जाऊन सर्टिफिकेट कंपल्सरी आणणं मस्ट असणार आहे. जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा.